मध आणि मत्सर याचा पहिला भगवंतांनी काढून टाकलं. म्हणजे हे 6 जे आहे ते ठरवतात. काम, क्रोध, लोभ, 6 महिने पूर्ण असं धुवून घेतलं, क्लीन केलं. आणि नंतर मग योग माया म्हणजे दुर्गा. आता ऍक्च्युली या जगाला नाव काय? या मटेरियल वर्ल्ड म्हणजे भौतिक जगात आहे ना. भौतिक जग म्हणजे आता दुर्ग याचा अर्थ काय माहिती का तुम्हाला? कोण सांगेल बरं? दुर्ग आता ऐकलंय तुम्ही असं? दुर्ग या शब्दाचा अर्थ, दुर्ग म्हणजे किल्ला, तटबंदी बोलतो ना आपण, बाउंड्री, कंपाऊंडला असं वॉल कंपाऊंड असतो त्याला आपण दुर्ग म्हणतो. दुर्गा म्हणजे काय की या जगामध्ये सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण या 3 त्रिशूल, असे त्रिशूल असून त्याच्या हातामध्ये. त्रिशूल म्हणजे काय? सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण ती सतत माणसाला टॉर्चर. कधी कधी आपल्या जीवनामध्ये हॅपीनेस असतो, कधी दुःख असतो, कधी स्ट्रेस. मग ह्या गोष्टी भगवंतांनी सगळ्यात ते पहिला करून घेतलं. 6 गोष्टी 6 क्लीन केल्यानंतर योग माया आली. आणि स्वयं भगवंत कसे येतात? त्यांचे पहिले पार्षद येतात. आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल, आपला प्रधानमंत्री जर आपल्या वाडा तालुक्यामध्ये किंवा पालघर तालुक्यामध्ये यायचं असेल तर स्वतः ते पहिलं ते येतील का? पहिलं कोणाला वाटत? सरपंच येईल, ग्रामसेवक येईल, नगरसेवक येईल, अमुक येईल, तमुक येईल, सगळे लोक येऊन गेल्यानंतर मला असलं ते येणार. तर डायरेक्ट त्यांची एंट्री असते. प्रोटेक्शन असेल, पोलीस बंदोबस्त असेल, अग्निशामकवाले असेल, सगळं प्रोटेक्शन असलेली लोक असं करत करत मग ते शेवटी येणार. मग तसं भगवंत पण पहिला त्यांच्या पार्षदांना पाठवतात आणि नंतर मग स्वयं भगवंत येतात. मग तसं ते भगवंतांनी 8वा अवतार याच्यासाठी घेतला. 8वा रूपामध्ये आले की पहिला त्यांच्या पार्षदांना पाठवलं, जा तुम्ही बघून या, त्याला याच्या हातातून पाप होऊ द्या, म्हणजे मी याला कंसाला बरोबर मारतो, त्याचा वध करतो, त्याची शिक्षा त्याला घेतो. समजलं? तर आपण आता असं जाणार मथुऱ्यातून वृंदावनामध्ये. हरे कृष्णा हरे कृष्णा. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मस्थान मथुरेमध्ये आपण आहात. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. सूरज स्टार न्यूज नेटवर्क लाईव्ह दाखवता एक क्षणचित्र. बोला हरे कृष्णा, हरे कृष्णा.